नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवस आनंदाचा सुख समृद्धीचा जाऊ ही स्वामीजीने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर काल व्हिडिओ काही आलेला नाही आहे, त्यासाठी माफी मागते. पण पूर्ण साफ करणार आहे आणि परत नव्या पद्धतीने मंगल कलश आपण करणार आहे. बघू शकतात तुम्ही. आणि तुम्ही म्हणणार इथं बेडरूममध्ये देवघर काय ठेवलं, कारण किचनमध्ये ठेवलेलं होतं मी. किचनमध्ये काय किचन त्याप्रमाणे बघा आपली देवपूजा पण झालेली आहे. आणि ही संध्याकाळची देवपूजा आहे. बघू शकतात तुम्ही, संध्याकाळची देवपूजा आहे. बघू शकतात. मला जसं जमलं तसं केलं मी देवपूजा. आणि आता मी एक आणेल तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. बघू शकतात तुम्ही कसं सुंदर घर दिसतंय ना फिरून. बघू शकतात, बघू शकतात तुम्ही. आपली देवपूजा झालेली आहे. बघू शकतात, बघू शकता तुम्ही. आपली देवपूजा किती सुंदर दिसत आहे. आणि ही मंगळवारची देवपूजा आहे. बघू शकता तुम्ही. 2 दिवसाचे व्हिडिओ मिक्स येतील तुम्हाला. तर आणि लगेच आम्ही वॉशिंग मशीन घेतलेली होती. तर ते वॉशिंग मशीन जेव्हा फिट केली तेव्हा चालू करायला केलं तर त्यात कनेक्शन येत नव्हतं. तर आम्ही डेमो करणाऱ्यांना बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की वॉशिंग मशीन चालू झालेली आहे पण कनेक्शन येत नाही. ते तर मी पुढे तुम्हाला दाखवेल कनेक्शन कशामुळे येत नव्हतं. पण आता सध्या बघा आम्ही पूर्ण वायरीची फिटिंग नवीन काढलेली आहे. कारण नवीन पट्टी टाकावी लागली मला. तिने काय केलेलं होतं मला काही समजायला मार्ग नाही आहे. तर बघू शकतात तुम्ही, मी नवीन फिटिंग टाकलेली आहे. बघू शकतात तुम्ही. तर ते आमचे ओळखीचे भाऊ आहेत, त्यांनी येऊन ते नवीन पोर्ट लावून देत आहेत. इथं माझ्या मशीनचे पण पोर्ट येईल आणि बाहेरून लाईटाचे पण पोर्ट येईल. बघू शकतात तुम्ही. तर दोघं पोर्ट येतील माझे इथं. बघू शकतात. आणि मेन म्हणजे तिने काय केलं मला ते सूचना असं झालेलं आहे. जिथे जिथे आपले 3 पिनचे येत आहेत त्या ठिकाणी तिने सगळ्या ठिकाणी हीटर लावून पूर्ण म्हणजे वायरिंगचा सत्यानाश करून ठेवलेला आहे. काय सांगणार आहे तुम्हाला. जिथे जिथे मी 3 पिन लावत 3 पिनचे आपले पोर्टांमध्ये 3 पिन असते तिथे तिथे तिने हीटर लावले की काय लावलं काही समजायला मार्ग नाही. पाचे फक्त मी सध्या 2च पोर्ट चालू करून घेतलेले होते ह्या दादांकडून. नंतर मग त्यांनी बघा पूर्ण करून दिले मला. बघा हे पोर्ट पूर्ण रिपेअर करून दिलेलं त्यांनी. ते नवीन पट्टी बसवून दिली. बघा वरती बघू शकता तुम्ही कशी नवीन पट्टी बसवली. तर त्याला आम्ही नंतर पिवळा कलर मारून घेऊ. बघू शकतात तुम्ही. तर त्याला आता नवीन कलर मारून आम्ही पट्टीला कलर मारून घेऊ नंतर. बघू शकतात. आणि इथं माझ्या मशीनीचे पण कनेक्शन येईल आणि बाहेर जेव्हा मी लाईट काढेल त्याचं पण कनेक्शन येईल. बघू शकतात तुम्ही. आणि ते बघा ते नवीन कनेक्शन काढलेली. सध्या माझ्या घरात पसारा आहे. बघू शकतात. 2 मशीनी इकडे तिकडे फैलवल्या गेल्या आहेत माझ्या. देख सकते आप कैसा मेरे घर में पसारा है. तो ये वॉशिंग मशीन लाई हूँ मैं. तो वॉशिंग मशीन का ऐसे सेटिंग बताती हूँ मैं आपको. ये मेरा फुल ऑटोमेटिक वॉशिंग मशीन है. देख सकते आप. हे माझी फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. ही आम्हाला EMI वरती पडली. 1800 रुपये हप्ता आहे याचा आम्हाला. जानेवारीपासून 1800 रुपये हप्ता चालू होणार आहे या मशीनीचा. तर बघू शकतात फुल पण ह्या मशीनीला खूप पाणी लागतं. तर पाणी असलं आपल्याकडे पाण्याची सोय असली तरच घ्यायची मशीन, नाहीतर काही उपयोग नाही या मशीनीचा. आणि बघा साईडला ते निळ्या कलरचं आहे ना, त्याच्यामध्ये आपला मैल साचलेला असतो. तर तो 2 दिवसाडे 3 दिवसाडे काढावा लागतो. कारण त्याच्यामध्ये कचरा अडकलेला असतो. ती घाण असं अडकलेली असते. त्याच्यामुळे ते आपल्याला 2-3 दिवसाडे काढून धुवून वापस तिथंच पॅक करून द्यायचं ते. बघू शकतात तुम्ही. आणि हे बघा हे त्या फुल ऑटोमॅटिकचे ऑन ऑफचं बटन आहे. बघू शकता ते ऑन ऑफचं आहे. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. हे जे प्रेस करायचं वॉटर लेवलचं प्रोसेसचं प्रोग्रामचं. हे वॉटर लेवल आहेत. आपल्याला किती वॉटर लेवल पाहिजे आहेत, आपल्याला वाशीला किती वॉटर लेवल पाहिजे, रेंजला किती वॉटर लेवल पाहिजे, स्पिनला किती वॉटर लेवल पाहिजे. मी काहीच ठेवत नाही. मी डायरेक्ट टायमिंग लावून दिलेलं आहेत. माझी मैत्रिणीची मुलगी येते ती करते किंवा माझा मुलगा करतो. तर बघा हे 1 नंबर नॉर्मल आहे. 2 नंबर उडीचे कपडे म्हणजे उलनचे कपडे आहेत. 3 नंबरवरती आपले सफेद कपडे आहेत. बघू शकता सफेद कपडे. आणि 4 नंबरवरती आपले जीन्सचे कपडे आहेत किंवा कोतडी वगैरे आहेत. 5 नंबरवरती एकदम घाण कपडे म्हणजे कंपनीचे कपडे असले ते, नाही तर किंवा आपले पाय पुसणे वगैरे. 6 नंबरवरती काय मला ते काही माहिती नाही. 2 ऑप्शन मला माहिती नाही. 6 आणि 7 हे 2 ऑप्शन मला माहिती नाही अजूनपर्यंत. मला जे इम्पॉर्टंट होतं तेच मी केलेलं आहे. आणि हे ट्यूब क्लीन आहे म्हणजे महिन्यातून एकतर आपल्याला ट्यूब क्लीन करायची असते. वॉशिंग मशीन आपल्याला क्लीन करायची असते. तिच्यामध्ये पाणी लावून तिच्यामध्ये सर्फ टाकून परत ते ऑन करून द्यायचं. आणि
ट्यूब क्लीनचं बटन दाबून सण ते पाणी बाहेरच जाऊ द्यायचं. बघू शकतात तुम्ही. ही फुल ऑटोमॅटिकची आणि मागे बघा आपण फिटिंग पण करून ठेवलेली बघू शकतात. प्लंबरने येऊन हे फिटिंग करून केलेले आहेत प्लंबर बघू शकतात तुम्ही. बघू शकतात प्लंबर आले आहेत आणि त्याने फिटिंग करून सेंड केले आहेत. म्हणजे माझे एक दिवस माझ्या पूर्ण वायरमनलाच केलेलं आहे वायरीचे फिटिंग करायला. दुसरा दिवस आमचा प्लंबर परत वॉशिंग मशीन फिटिंग करायला त्यालाच केलेलं आहे. बघू शकतात त्या प्लंबरने येऊन माझी वॉशिंग मशीन फिटिंग करून दिलेली होती बघू शकता. आणि हा नळ आमचा कंटिन्यू चालू असतो. आता त्याने सांगितले हा नळ कंटिन्यू चालू ठेवायचा, बंद करायचा नाही, या नळाला हातच लावायचा नाही. आणि हा जो पाईप आहे मी हा पाईप मागचा पाईप पाण्याचा टॉयलेटमध्ये सोडते आणि काम झालं की पुन्हा परत पाठीमागे अटकवून ठेवते बघू शकतात. आणि बघू शकतात तुम्ही मी मग इथलं कनेक्शन होतं तर तिने इथलं कनेक्शन खराब करून ठेवलेलं होतं. नवीन बटन टाकलं आम्ही बघू शकतात. नवीन बटन टाकून ठेवलेलं आहे मी. आणि हे पण इथलं म्हणजे हे पण तिने पोर्टाचं पिन खराब करून ठेवलेली होती माझी आणि हे पण खराब करून ठेवलेलं होतं तिने. तर त्यांनी सध्या मला हे तात्पुरते चालू करून दिलेलं आहे. ते बोले आपण नंतर बसवू. आणि हे बघा इथलं पण तिने 3 पिनचं खराब करून ठेवलेलं होतं. याच्यामध्ये पण वायरी चाढून ठेवलेल्या होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी 3 पिन आहेत त्या ठिकाणी तिने हीटर लावलेले होते. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला माझा सगळा बघू शकतात तुम्ही. आणि बेडरूममध्ये पण बघू शकतात तुम्ही. बेडरूममध्ये पण तिने तसंच केलेलं होतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की इथं माझं रेग्युलेटर काढून घेतलेलं होतं तिने. आणि इथं 3 पिन पण आम्ही काढले तर त्याच्यात वायरी नव्हत्या आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा. आणि हे पण मी नवीन बसवलं त्या दिवशी. म्हणजे पूर्ण एक दिवस केला. ते आता 10:30 वाजेपासून आलेले होते ते त्यांना 4 वाजले बघू शकता. त्यामुळे सगळं असं झालं माझं बघू शकतात तुम्ही. आणि इथं तर आम्ही चार्जिंग पण लावतो काय परत हे पण करतो. हे पण आम्ही नवीन टाकलं. हे पण नवीन टाकलं आम्ही त्यांच्याकडून त्या दादांकडून बघू शकतात. आणि पट्टी पण आपली नवीन झालेली बघू शकतात तुम्ही. आपलं फुल रेडी झालेलं आहे पट्टी किट्टी लावून पोर्ट बसवून. इथं म्हणजे चार्जिंगला पण लावता येते सध्या आणि मशीनचं फॉल फिडिंगचं कनेक्शन पण घेता येतं मला बघू शकतात तुम्ही. फॉल फिडिंगचं पण कनेक्शन घेता येतं मला बघू शकतात. आणि मागून पुढून मी इकडनं दरवाजा काढणार आहेत त्यावेळेस मी तो लाईटाचं कनेक्शन आपल्याला बाहेरून येईल म्हणून बघू शकतात. आपल्याकडे आपड पण किती आलेले बघा. इतकं आपड आलेलं आहे ना की उन्हाचा पत्ताच सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे एवढे लोक आजारी पडतात. कधी ऊन येतं कधी थंडी पडते कधी आपड येतं त्याच्यामुळे. तर चला तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला बाय.